उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये दाखल झालेत। एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाल्यानंतर अमित शहांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे। ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंसोबत गेल्यानंतर शिंदेंचा त्यानंतरचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे। अमित शहांच्या भेटीला देखील घेऊन गेलेत ते या 6 सुद्धा खासदारांना जे ठाकरेंकडून शिंदेंसोबत आलेले आहेत। त्याचबरोबर एक चर्चा अशा आहे की केंद्राचा मंत्रिमंडळ विस्तार होणार, त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंच्या खात्यात आणखी कुठलं नवं मंत्रिपद मिळतं का, त्याचा आकडा नेमका काय राहतो, खातं नेमकं काय राहतं आणि तिथे नेमकी वर्णी कोणाची लागते हे सुद्धा बघावं लागेल। कारण यापूर्वी ठाकरेंचे जे खासदार शिंदेंसोबत येत होते त्यांना त्यापैकी एकाला मंत्रिपदाची कमिटमेंट दिल्याचं वृत्त होतं। आणखी माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी उर्वशी कोणा आता आपल्या सोबत आहे। उर्वशी, काय महत्व आहे या भेटीचं? हे खूप महत्वाची बैठक अशी सांगितली जाते आहे। एका ठिकाणी जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार बद्दल बोलणं सुरू आहे त्यात नेमकं एकनाथ शिंदे यांच्या गटात अजून कोणतं मंत्रिपद येतं हे बघणं तर गरजेचंच आहे। आणि ही जी बैठक आहे किंवा ही जी भेट आहे ती नुसतं एकनाथ शिंदे यांची नव्हे तर सगळे जे बंडखोर खासदार आहेत ते सगळे जे आहेत ते अमित शहा यांना भेटणार आहेत। ते आताच काही वेळापूर्वी सगळे दिल्लीत दाखल झालेत। त्यात श्रीकांत शिंदे सुद्धा पण आहेत आणि ते थोड्याच वेळात आता अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत आणि तिथे त्यांना ते भेटणार आहेत। मंत्रिमंडळ विस्तार म्हणा किंवा आत्ताचं जे एक पूर्ण ऑपरेशन टायगर झालं त्यानंतरची ही भेट महत्वाचं आहे म्हणून असं समजतो। ठीक आहे, धन्यवाद उर्वशी या सगळ्या माहितीबद्दल।